पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान एकात्म मानवदर्शन व अंत्योदयाचे प्रतीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती समारोह उत्साहात संपन्न। दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी। समाजातील गोरगरीब वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले। त्यांचा एकात्म मानवदर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले। यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी ते बोलत होते। मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, मनोज पांडे, विजय कदरे, मनीष गंजीवाले, गजानन परसोडकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान ही जवळपास 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेली असून ती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि अतिशय मागासलेल्या आदिवासी पारधी समाजाला मदतीचा हात देत आहे। या संस्थेने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन व अंत्योदय या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाचा एक जिवंत उदाहरण तयार केले आहे, असे प्रतिष्ठानाच्या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले। शेती उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं आणि त्यातलं शेती फायद्याची करणं याचे एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं, अनेकांना प्रशिक्षित केलं। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश क्रॉपवर गेल्यामुळे हळूहळू आपलं गोधन संपलं। आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली। ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रणं तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वरा जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची। त्यातलं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा, खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता वाढवायची। हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने तयार केलं। आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपणही हा निर्णय घेतला की 25 लाख हेक्टर आपली जमीन ही आपण नैसर्गिक शेतीखाली आणतो आहोत आणि मिशन सुरू केल्यापासून 13 लाख हेक्टर आपण आणलेली आहे। आता अजून 12 लाख हेक्टर आपण पुढच्या 2 ते 3 वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा टप्पा हा 50 लाख हेक्टरकडे आपल्याला जायचं। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।